आहे आज करून दाखवणार आहे रवा आणि गव्हाच्या पिठाचा केक। तर सर्वप्रथम कढई गरम करायला ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आहे। कढईला खाली जागा नाहीये त्यामुळे मी अंतर जास्त वाढवते। अजून एक छोटे स्टँड ठेवते। गरम करायला ठेवायचं आहे आणि केक मिक्स करायला घेऊया। प्रथम 1 वाटी रवा घ्यायचा आहे। बारीक रवा आहे 1 वाटी घेतलेला आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ आहे चाळून घेतलेलं आहे। 1 वाटी साखर घ्यायचं आहे। मिक्स करून घेऊया। त्याच वाटीने 1 वाटी दूध घ्यायचं आहे। दुधातच बनवायचं असेल तर 2 वाटी दूध घ्यायचं आहे किंवा 1 वाटी दूध 1 वाटी पाणी घ्यायचं। मी 2 वाटी दूध घेतलेलं आहे। मिक्स करून घेऊया। व्यवस्थित तयार झालेलं आहे। याच्यात आपण नाश्त्याच्या चमच्याने अर्धा चमचा सोडा घालायचा आहे। परत मिक्स करून घेऊया। 1 ते 1.5 पळी तेल घालायचं आहे। मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। ताटाला तेल लावून घेतलेलं आहे। त्यामध्ये घालायचं आहे। काजूचे काप घालणार आहे सजावटसाठी। काजूचे काप घालूया। मनुका घ्यायचे आवडीनुसार। कढई आता गरम झालेली आहे। आपण ताट ठेवूया त्याच्यामध्ये। त्याच्यावरती बसेल असं काहीतरी ताट झाकून ठेवायचं असं। गॅस बारीक ठेवायचा अर्धा तास। केकला ठेवून आपण 30 ते 35 मिनिट ठेवलेलं होतं। गॅस बारीक होता। आता बघूया चेक करूया। तयार झालेलं आहे काही चिटकत नाही याला। आता 10 मिनिटं थंड होऊ द्यायचं आहे। आणि हे केकची रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका।